नमस्कार। आज आपण खास थंडीसाठी भरपूर प्रोटीन आणि फायबर असलेले मिक्स धान्याची थालीपीठ भाजणी बनवतोय आणि या भाजणीपासून थालीपीठ सुद्धा बनवून दाखवले आहे। थालीपीठ अगदी मऊ खुसखुशीत होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण भाजणीसाठी कोणकोणते धान्य लागते ते पाहूया। तर इथे मी 1 वाटी बाजरी घेतली आहे। बाजरी उष्ण असते त्यामुळे हिवाळ्यात भाजणी बनवत असाल तर अख्खी वापरा। त्यानंतर 2 वाटी ज्वारी घ्यायची। ज्वारी थोडी जास्त घ्यायची। ज्वारीमुळे थालीपीठ छान खुसखुशीत होतात, नरम होतात। सगळे प्रमाण एकाच वाटीने मोजून घ्यायचे। त्यासाठी मी त्यानंतर 1 वाटी गहू घ्यायचे। आपल्याला ज्वारी घ्यायची आहे। 1 वाटी चना डाळ, बाजरी घ्यायची। चना डाळ घातल्यामुळे थालीपीठ चवीला छान होतात। 1 वाटी चणाची डाळ घ्यायची। त्यानंतर 1 वाटी मसूर डाळ, घेतलेली आहे। त्यानंतर 1 वाटी मूग, मुगाऐवजी तुम्ही मुगाची डाळ किंवा सोला घेऊ शकता। पोहे सुद्धा आपल्याला। त्यानंतर अर्धी वाटी उडीद, मी इथे अख्खी उडीद घेतले। अशी अख्खी उडीद घ्या किंवा उडदाची डाळ घेऊ शकता। म्हणू शकता। त्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा, साबुदाणा घातल्यामुळे थालीपीठाला बाइंडिंग चांगली येते। आणि अर्धी वाटी पोहे, पोहे घातल्यामुळे थालीपीठ छान खुसखुशीत होतात। चव सुद्धा। त्यानंतर इथे वाटीमध्ये मी पाव वाटी धणे घेतले आहे। आपल्याला ह्याला धपाट्याचं पीठ 3 चमचे जिरं घ्यायचं। धणे आणि जिरं घातल्यामुळे भाजणीला छान खमंग स्मेल येतो आणि भाजणी चवीलाही छान होते। त्यानंतर 1 चमचा मेथी दाणे, मेथी नक्की घाला। मेथी घातल्यामुळे भाजणी कडू होत नाही पण चवीला खूप छान होते। पण घालायचं मेथीने। आता हे धणे, जिरं आणि मेथी बाजूला ठेवायची आणि हे सगळे धान्य एकत्र करून घ्यायचे। वगैरे हे धान्य आपल्याला भाजून घ्यायचे, तर 2 बॅचेस मध्ये थोडे थोडे भाजून घ्या। हे मिक्स करून घ्यायचंय। ह्या भाजणीमध्ये तुम्ही आणखी काही डाळी मिक्स करू शकता किंवा प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी सुद्धा चालेल। याने काय होईल की आपल्याला प्रोटीन। आधी आपण धणे, जिरं आणि मेथी भाजून घेऊया, पोटामध्ये जातील। आता हे जे धणे, जिरं आणि मेथी भाजताना गॅस अगदी कमी ठेवायचा आणि चमच्याने असे एकसारखे हलवत राहायचे। 2 ते 3 मिनिटं छान स्मेल येईपर्यंत भाजून घ्या। भाजणी भाजून घेणार आहोत, पण हे वेगळं घेतलेलं आहे। तर 2-3 मिनिटं मी धणे, जिरं, मेथी भाजून घेतली। त्याचा रंग सुद्धा बदलला, स्मेलही छान येतो। आता गॅस बंद करून घ्या आणि हे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्या। भाजणी भाजत असताना त्यानंतर आता मोठ्या कढईमध्ये धान्य भाजून घ्यायचे। तर 2 बॅचेस मध्ये मी थोडे थोडे भाजून घेते। धान्य भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आणि हे चमच्याने असे एकसारखे हलवत राहायचे, म्हणजे सगळे धान्य एकसारख्या रंगावर भाजले जाईल। कमी 8 ते 10 मिनिटं लागू शकतात। धान्य भाजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे हे असं एकसारखं हलवत राहायचं। घ्यायचे आहे आपल्याला। धान्य भाजून झाले की त्याचा थोडा रंग बदलतो, त्याला छान स्मेल येतो। तर 7 ते 8 मिनिटं मी असे एकसारखे परत ते भाजून घेतले। मग याचा रंग थोडा बदलला आहे आणि स्मेलही छान येत आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी हे एका परातीमध्ये काढून घ्यायचे। 8 ते 10 मिनिटं व्यवस्थित अशी ही भाजणी भाजून घेतली। तर 2 बॅचेस मध्ये मी थोडे थोडे धान्य भाजून घेतले आणि असे परातीमध्ये थंड करायला ठेवले होते। म्हणू शकता बघा, पसरवून थंड करायचे आहे। धान्य पूर्णपणे थंड झाले। आता यामध्ये हे भाजलेले धणे, जिरा आणि मेथी घालून घ्यायची। दळण करून देतात। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दळून आणायचं। आता थालीपीठ भाजणी अगदी बारीक दळायची नाही, थोडी रवाळ असली पाहिजे, म्हणजे थालीपीठ छान खुसखुशीत होतात, चिकट होत नाही। वगैरे असेल तर 3दा करू शकता। मी 2दा ही तर भाजणी मी दळून आणली। ही खूप बारीक नाही आहे, थोडी रवाळ आहे। ह्या भाजणीपासून तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ बनवू शकता। पालक घालून, मेथी घालून, वेगवेगळ्या मिक्स भाज्या घालून किंवा नुसतं कांदा आणि कोथिंबीर घालून सुद्धा याचे थालीपीठ बनवता येतात। आता हे भाजणीचे छान थालीपीठ बनवून दाखवते। तर थालीपीठ बनवण्यासाठी आधी आपल्याला एक ठेचा तयार करायचा आहे। तर त्यासाठी इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडंसं अद्रक, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि जिरं घेतला। त्याचा मिक्सर मधून थोडा जाडसर ठेचा करून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता। पण आता इकडे थालीपीठ बघा, असा थोडा जाडसर ठेचा करून घेतला। धपाटा बोलू शकता किंवा थालीपीठ सुद्धा। आता थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी भाजणीचं पीठ घेते। एवढ्या पिठाचे मीडियम आकाराचे 6 ते 7 थालीपीठ तयार होतात। जास्त पीठ घेऊ शकता इथे। आता यात आता हा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा। वाटीच्या पूर्ण ठेचा घालून घ्या। तुम्ही त्याच वाटीच्या साह्याने त्यानंतर थोडा अर्धा चमचा ओवा घालायचा। वाटी ठेवायची आहे। 3 ते 4 चमचे तीळ आणि जिरे, पाव चमचा हळद घ्यायची, थोडा जास्त वापर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, यामुळे थालीपीठला रंग छान येतो। आधी आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे त्यामुळे चटणी थोडीच घाला। त्याच्यामुळे थोडंसं अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, त्यानंतर चवीनुसार थोडं मीठ घालायचं। सगळे मसाले घालून झाले। आता यात अर्धी वाटी अगदी बारीक कापलेला कांदा घालायचा। कांदा घातल्यामुळे थालीपीठ मऊ होतात, कडक होत नाही, त्यामुळे कांदा घाला। आणि भरपूर कोथिंबीर घालायची। तर 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घातली।
कोथिंबीर घालायची आहे। आता या आधी सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, त्यानंतर पाणी घालून पीठ भिजवायचं। व्यवस्थित असं हात मिक्स तर मी सगळं पिठामध्ये मिक्स करून घेतलं। आता थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। एकदम असं पाणी टाकायचं नाहीये, थालीपीठाचं पीठ थोडं मऊ भिजवायचं, कडक भिजवायचं नाही। पराठ्यासाठी जसं आपण पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडं मऊ भिजवा। तर पीठ मी मळून घेतलंय बघा, असं थोडं सैलच मळलं आहे। जास्त असं आता पिठाचा असा एक गोळा करून घ्यायचा। आता आपण थालीपीठ थापून घेऊया। तर त्यासाठी इथे पोळपाटाला मी आधी सुती रुमाल बांधून घेतला आहे। हा रुमाल पाण्याने आधी ओला करून घेतला होता। आता हाताला थोडं पाणी लावून थालीपीठ थापून घ्यायचं। असं बोटाने थापून घ्या, आधी काठावर थापा त्यानंतर मधात थापा। थालीपीठ थापताना ते जाड बनवायचे नाही, शिजायला वेळ लागते। आणि खूप पातळही बनवायचे नाही, पातळ थालीपीठ थापले तर ते थोडे कडक येतात। थालीपीठ थापल्यानंतर यावरून असे थोडे तीळ घालायचे, त्यामुळे थालीपीठ सुंदर दिसते। वरतून तीळ घालायचे आहेत। थालीपीठ थापून घेतलं, त्याला आता होल करून घ्यायचे। असं होल केलं की यामध्ये तेल घालायचं, म्हणजे मग थालीपीठ छान भाजलं जाते। लाटून सुद्धा घेऊ शकता। आता हे थालीपीठ भाजून घ्यायचं, तर त्यासाठी आधी मी इथे तवा गरम करायला ठेवला आहे। तव्याला आधी तेल लावून घ्यायचे, पॅनमध्ये तेल लावायचं आहे व्यवस्थित असं आणि टाकून घ्यायचं आहे बघा। आणि थालीपीठ उचलताना रुमाल असा काठाने दोन साइडने पकडायचा आणि अशा प्रकारे तव्यावर थालीपीठ सोडून घ्यायचा। रुमाल हळूच काढून घ्या। 4 वाजता व्यवस्थित असं करून आता हे जे रोल केले होते यामध्ये तेल टाकायचं, यामुळे थालीपीठ छान खमंग भाजलं जाते। सुद्धा तेल सोडायचं आहे। थालीपीठ तुम्ही तूप किंवा तेल घालून भाजू शकता, तेलावरच भाजून घेत आहे। व्यवस्थित असं परतेल तुम्ही। थालीपीठ भाजताना गॅस मिडियम टू लो फ्लेवरच ठेवायचा आणि दोन्ही बाजूने आलटून पालटून थालीपीठ छान खमंग भाजून घ्यायचं। असा खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे। थालीपीठ छान भाजलं आहे, रंग सुंदर आला आहे। व्यवस्थित असं याच प्रकारे सगळे थालीपीठ बनवून घ्यायचे। बघू शकता बाकीचे पराठे सुद्धा असेच। हे गरम गरम थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता। पराठे खाऊ शकता। हे थालीपीठ बघा मऊ आहे, कडक नाही आहे, मस्त खुसखुशीत झाले आहेत। आणि ही भाजणीपासून बनवलेले थालीपीठ चवीला तर अप्रतिम लागतात आणि खूप पौष्टिक होतात। यामध्ये भरपूर प्रोटीन आणि फायबर आहे, त्यामुळे आता थंडीमध्ये भाजणीचं पीठ तयार करून ठेवा। सकाळी नाश्त्यासाठी किंवा एखाद्या दिवशी रात्री जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। बाय।